धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज के जय नमो पार्वते पते हर हर महादेव हर हर महादेव। गडावरती मी आपल्या ग्रुपचं सहर्ष स्वागत करतो। गडावरती माझी एक ओळख करून देतो। माझं नाव मंगेश शिंदे। याआधी आपण गड पाहिला असेल किंवा नसेल, आज गडा प्रत्यक्षात पाहतोय। पण गड पाहत असताना आपल्याकडे असणारा कचरा हा कचरा पेटीमध्ये टाकायचा आहे, जेणेकरून आपला गड स्वच्छ आणि सुंदर राहील याची आपल्याला काळजी घ्यायची। आज आपण गडावरती पायी आलात। ही समोरची बाजू आहे, 2000 पायऱ्या आहेत, 3.5 किलोमीटरचं अंतर गडावरती चालत येण्याकरता। पायी येण्यासाठी आपल्याला कमीत कमी 1 ते 1.5 तास लागतो। जे आपले शिवभक्त गडावरती रोपे प्रकल्पाने येतात, ही गडाची मागची बाजू आहे। 96 साली रोपे प्रकल्प झाला। पाहिता ते महाता गडाची हाईट आहे 1375 फूट आणि समुद्री सपाटीपासून गडाची उंची 2851 फूट। गडाचं टोटल क्षेत्रफळ खालून ते वरपर्यंत हा गड 1200 एकर आहे। पूर्ण गड बघायचं म्हटला तर 2 ते 3 दिवस कमी पडतात, एवढा हा मोठा गड आहे। गडाला पॉइंट आहेत, वास्तू आहेत 45 पॉइंट। त्यातील गडाचा महत्वाचा बाल्य किल्ला आपण बघणार आहोत। बाल्य किल्ला म्हणजे काय, तर गडातील महत्वाचं ठिकाण, सुरक्षित ठिकाण, याची आज आपण माहिती घेतो। या गडाचं इतिहासामध्ये जुनं नाव रायरीचा डोंगर होता। हा डोंगर छत्रपती शिवरायांनी जिंकून घेतला 15 मे 1656 मध्ये आणि या गडाची निवड राजधानीसाठी केली। राजधानीसाठी गड का निवडला, तर गडाच्या चारही बाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत, पण कुठलाही डोंगर गडाला अटॅच नाहीये। हा एक स्वतंत्र डोंगर आहे जो एकाच खडकापासून तयार झालाय। शिवाय गड हा कोकणामध्ये येतो, म्हणजे दर्या किनारा जवळ, समुद्री किनारपट्टी जवळ, लक्ष राहील आपलं त्याच्यावर। या दृष्टिकोनातून गडाची निवड राजधानीसाठी केली। राजधानीसाठी गड हा निवडलेला आहे। गडावरून आपल्याला आजूबाजूचे 8 गड दिसतात, पण त्याकरता वातावरण चांगलं स्वच्छ पाहिजे। ही गडाची पूर्व आहे, पूर्वेला भवानीचं टोक आहे। गडाच्या पूर्वेला भवानीचं टोक, गडाच्या पश्चिमेला हिरकणीचा बुरुज, गडाच्या दक्षिणेस काळकाईचा खळगा आणि गडाच्या उत्तरेला टकमक। म्हणजे या बाजूला आपल्याला राजगड, तोरणा, लिंगाणा या गडांचे दर्शन होते। इकडे प्रतापगड, मकरंदगड, महाबळेश्वर। आपण महाड मार्गे आलो की आपल्याला चांभारगड बघायला मिळतो, चांभारखिंड या नावाने प्रसिद्ध आहे। आणि माणगाव मध्ये मानगड, असे 8 गडांचं दर्शन या गडावर। त्याकरता वातावरण चांगलं स्वच्छ पाहिजे। रायरीवरून नामकरण या गडाचं श्रीमान रायगड असं केलं। या गडाची बांधकामं त्या काळी 14 वर्ष चालू होती। 14 वर्षात गडावरती बांधलं काय, तर 350 इमारती, अशी भली मोठी 11 तलाव आणि 84 लहान टाक्या पाण्याच्या। पण आज आपल्याला हा प्रश्न पडतो की गडावरती बांधकामं केली, बांधकामाला लागणारा दगड त्या काळी आणला कुठून, तर या गडावरती 11 तलाव खोदले, 84 टाक्या खोदल्या, ज्यातून काही निघणारा दगड हा गडाच्या बांधकामाला वापरला। पिण्याकरता पाणी झालं आणि बांधकामाला दगड झालं। पाणी अडवा आणि पाणी जिरवा, संकल्पना त्या काळच्या। आज आपण बांधकाम पॅकिंग करायला रेती आणि सिमेंट वापरतो, त्या काळी हे बांधकाम पॅकिंग करण्यासाठी चुना, गुळ आणि शिस वापरतो। गडावरती त्या काळी छप्पर होतं, या इमारती त्या काळी बंदिस्त होत्या। छत काय होतं याच्यावरती, तर लाकडी कॉलम्स होते, चौपाटी छत होते, त्याच्यावरती मातीची कवलं, पैठणी कापड, मखमली गोंडे आणि मशाल। काय या गडाचं वैभव असेल, कल्पना। हे वैभव इंग्रजाने 10 मे 1818 गडाच्या मागच्या बाजूला पोटल्याचा डोंगर आहे, ज्या डोंगरावरून तोफेचा घडीमारा करून गडाचं ते पहिले दारुकुठार फोडलं। इतिहास नोंदणीप्रमाणे आपला हा गड 11 ते 12 दिवस जळत आहे, म्हणजे लाकडी बांधकाम पूर्णतः जळून गेलं। आज पाहतो काय आपण, तर दगडी बांधकाम आणि वीट बांधकाम याहून कल्पना करायची आहे की गडाचं सौंदर्य त्या काळी होतं कसं। इथून पुढे आपण गड दर्शनाकरता सुरुवात करूया। आता आपण गडावरती पायी आलात, पायी येताना आपल्याला चित दरवाजा, नाणे दरवाजा, खूप लढा बुरुज, अंधार लेण्या आणि मुख्य म्हणजे गडाचा महादरवाजा बघायला मिळतो, जो गोमुखी आकाराचा जय आणि विजय बुरुज आहे।
त्याच्यावरती हत्ती तलाव आणि त्याच्यावरती गडाची गड जवळ शिरकाय देवीचं मंदिर. समोर हे भरलेलं पाण्याचं तलाव आपण पाहतो. या तलावाला इतिहासामध्ये तीर्थ गंगासागर म्हणतात. आपल्या राजांच्या राज्याभिषेकासाठी जे पाणी आणलं होतं, अभिषेक होऊन जे काही पाणी उरलं ते उरलेलं पाणी या तलावात सोडतात म्हणून या तलावाला तीर्थ गंगासागर म्हणतात. तलावाची खोली 32 घेरा 184 मीटर. आपले येणारे शिवभक्त या तलावातलं पाणी पितात कारण पिण्याचं पाणी आहे. एक छोटीशी कविता. गंगा यमुना नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणले सप्त समुद्राचे पाणी जल हे झाले तीर्थांचे नाव तयाचे तीर्थ गंगासागर. म्हणजे आपल्या राजांच्या अभिषेकासाठी जे पाणी आणलं होतं काशीची कागदपत्र उर्वरित पाणी या तलावात सोडलंय म्हणून या तलावाला तीर्थ गंगासागर असं म्हटलं. पण पुढे बघा, ज्या टोकावरती आपला भगवा दोष लावलेला आहे ना, हे उत्तरेकडील टकमक टोक आहे. ज्या टोकाचा वापर छत्रपती शिवराय आऊसाहेबांना दर्शन घेण्यासाठी केला. कारण आऊसाहेबांचा महल वाडा पाचडगाव या ठिकाणी आहे आणि तो वाडा टोकावरतून अगदी स्पष्ट दिसतो. मग राजे त्या टोकाचा वापर आऊसाहेबांना दर्शन घेण्यासाठी करायचे. मात्र शंभूराजेने त्या टोकाचा वापर केला कडेलोट. स्वराज्य द्रोह कोण करेल असा गुन्हेगार असेल त्याला पोत्यात भरायचं, पोतं बंद करायचं आणि त्या टकमक टोकातून कडेलोट केला जायचं. हाय कोण हाय शिक्षा हे उत्तरेकडील टकमक. समोर या दोन इमारती आपण पाहतो. हे मनोरे आहेत आणि हे दोन्ही मनोरे त्या काळी एकावर एक असे 7 मजले होते. लाकडी दगडी बांधकाम होते. आतमध्ये काव दिव्याची दिवे, पैठणी कापड, मखमली गोंड्या आणि बुशा. काही या गडाचं वैभव, काही या इमारतीचं वैभव असेल याची कल्पना. ही गडाची समोरची बाजू आहे. राजधानीची शोभा वाढवण्यासाठी टावरती उभे आहेत. समोरचा विजयस्तंभ आहे. स्वराज्यामध्ये एखादा गडकिल्ला जिंकला, विजय प्राप्त केला, याच्या 7व्या मजल्यावरती भगवा दोष फडकवला. कारण गडाच्या साईडला गड आहेत, गाव आहेत, तिथल्या लोकांना कळालं पाहिजे विजय प्राप्त झाला. हा विजयस्तंभ आणि हा सप्तमंदिर. इथे राजांच्या राण्या थंडगार हवा खाण्यासाठी येत असतात. आता ज्या दरवाज्यातून आपण वर जाणार आहोत हा आणि पालखी, म्हणजे राजांची शंभूराजांची पालखी या दरवाज्यातून आत शिरली. पण समोर जो जोता दिसेल ना, जे भुगीवाले लोक म्हणजे पालखीला खांदा देणारी लोक, यांना पालखी थांबवण्याकरता, विश्रांती करण्याकरता हा होता इथे आपण पाहतो. आता इथून पुढे आपण राणी महालाची माहिती आतमध्ये जाऊन घेऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज के जय. पार्वते पते हर हर महादेव हर हर महादेव.